मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही। तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका। तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका। मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं, आमचं आम्हाला हक्काचं द्या। नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणू निवडून, आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार। माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी माझ्यावर। त्याच्यामुळे मी खूप धीराने घेतो, खूप संयमाने घेतो, शांततेने घेतो आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाटलांनी घ्यायला पाहिजे निर्णय, पाठवून घ्यायला पाहिजे निर्णय, पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं काहीतरी असतं, त्याच्या पाठीमागं भयंकर वादळ असतं, समाजाचे ते हिताचं असतं। मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड ताकदीने आम्ही कामाला लागलेला असतो। त्याचा अर्थ असा असतो, हे माझ्या मराठ्याला माहीत झाले, आजच निर्णय घ्यावा। आता मराठा असा हट्ट धरत नाही, कारण त्यांना माहिती आहे तो निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार। म्हणून मी धीर धरीत असतो। आहे त्यांच्याकडे आजचा वेळ, दम धरूयात, मराठा दमदार आहे, पण एकदा निर्णय घेतला की सुपडा साफ।